हॅलो नमस्कार, मी मीरा जगन्नाथ आणि आज आपण पाहणार आहोत व्हॉट्स इन माय बॅग. त्यासाठी मला हे खाली घ्यावं लागेल, हेवी आहे. ओके, सगळ्यात पहिला फोन, ज्याच्याशिवाय आपण दरवाजाच्या बाहेरही नाही पडत. सो फोन आणि सध्या खूप उन्हाळा आहे चालू, त्यामुळे पाण्याची बॉटल आणि मी तर म्हणते प्रत्येकानेच कॅरी करायला हवं पाण्याची बॉटल. आणि अगेन उन्हाळा आहे म्हणून ग्लेअर्स. सो हे माझे सध्याचे फेवरेट ग्लेअर्स आहेत. आणि खूप मोठी बॅग आहे त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत. पाऊच, मी माझ्या सगळ्या गोष्टी आहेत ना अशा कुठेही बॅगेत टाकत नाही, त्या अशा पाऊचमध्ये सगळ्या ठेवते. सो याच्यामध्ये माझं मेकअपचं सगळं सामान असेल, कारण बाहेर आहे, ऑडिशनसाठी कॉल आला, मीटिंगसाठी कॉल आला, तर बाहेरच्या बाहेर लगेच बेसिक जे लागतं मेकअपचं सामान ते सगळं याच्यामध्ये आहे. आणि मी नेहमी एक ब्रश कॅरी करत असते, नेहमी. आय मीन टूथपेस्टवाला. आणि बाकी चार्जर, कोम आणि फेस वॉश हे सुद्धा माझ्याकडे नेहमी असतं, कारण अचानक कुठलेही प्लॅन चेंज होऊ शकतात. आणि सनस्क्रीन लोशन जे दिवसातून मी 3 वेळा तर नक्की लावते. आणि अगेन यामध्ये सुद्धा एक ब्रश आहे. सो असे माझ्या प्रत्येक पाऊचमध्ये ब्रश असतात. आणि विक्सची डबी एक असते. आय डोंट नो ही आत्ता का आहे, पण नेहमी असते माझ्याकडे. आणि ऑफकोर्स लिप बाम, मॉइश्चरायझर आणि च्विंगम वगैरे असं काहीतरी असतं. आणि हे माउथवॉश, गोळ्या असतात त्याच्या, आय थिंक त्या आहेत. जास्त नाही यूज करत हे, पण अगदीच मीटिंग वगैरे असेल तर त्याच्यासाठी. अजून खूप काही आहे. कितीही पाऊच यूज केलं ना तरी सामान असं पडलेलं असतंच. सो हे क्लच, अगेन लिप बाम, म्हणजे पर्समध्ये कुठेही हात टाकला ना तर लिप बाम हातात यायला हवे एवढे असतात माझ्याकडे. वॉलेट, हा एक इमर्जन्सीसाठी नेल पेंट पण असते माझ्याकडे. इयरपॉड्स. आणि अगेन सध्या उन्हाळा आहे आणि कधी कधी ह्या अशा कपड्यांमध्येही बाहेर पडावं लागतं, तर प्रत्येक ठिकाणी असं नाही जाऊ शकत, त्यासाठी कवर करायला एक स्वेटरसारखं जॅकेट. आणि अगेन फोनचं चार्जर, म्हणजे सगळे चार्जर माझ्याकडे कुठल्याही कंपनीचे माझ्याकडे मिळू शकतात. अगेन एक लिपस्टिक. आणि लास्ट घराची चावी. सध्या खूप मी असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे म्हणून, अदरवाईज मी बॅगेमध्ये हात घालून फक्त गोष्टीच काढत राहिले असते, पण आता सध्या मी जरा ऑर्गनाइज्ड आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लगेच मला मिळाल्यात आणि एवढ्याच आहे. ही बॅग आहे केट स्पेडची, जी मी लंडनला गेले होते शूटसाठी मागच्या वर्षी, आणि तिथे ही मला 30% डिस्काउंटमध्ये मिळाली. आणि मला याच्यावरचे ना हे लेपर्ड्स जे आहेत ना हे फार आवडले. आणि त्यांनी हे 2 बो घातलेले आहेत, म्हणजे लेपर्ड्सचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे असं वाईल्ड असतात, पण ते बोमध्ये ते थोडेसे असे जेंटलमॅन झोनमध्ये येतात. सो मला ते आवडलं होतं फार, त्यामुळे मी घेतली. लिप बाम, ग्लेअर्स आणि फोन चावी तर असतोच ॲक्च्युली, पण ह्या 2 गोष्टींव्यतिरिक्त पाण्याची बॉटल, हे 3 असतं. सध्या आयुष्यात वस्तूच आहेत, तर त्या मी वस्तूच घेऊन जाईल. माणसांना मला बॅगेत घालून जायची अजिबात इच्छा नाही आहे. ते त्यांच्या जागी ठीक आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला घेईन, म्हणजे माझ्या आईला, माझ्या बहिणीची मुलगी आहे परी, तिला, आणि माझ्या भावाची फार गोड मुलगी इरा, तिला.
ॲक्च्युली तसं तर सगळ्या बॅग्स ज्या आहेत त्या मी स्वतःच घेतलेल्या आहेत. मला आत्तापर्यंत एकही बॅग गिफ्ट आलेली नाही आहे. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जवळची जर म्हणाल ना तर हीच ती बॅग आहे. बिकॉज ही पहिली खूप महागडी बॅग आहे जी मी घेतली होती. अगदी म्हणजे स्वतःचं कार्ड यूज करून, आणि घेताना मला असं वाटत होतं की मला याची खरंच गरज आहे का, मी घेऊ शकते का, मी मेंटेन व्यवस्थित करेल का. पण मला नाही, ठीक आहे, एक इच्छा असते आणि मला आवडतात बॅग्स, खूप आवडतात. सो ही माझ्या फार जवळची बॅग आहे आणि खूप लोकांना आवडते सुद्धा ही बॅग.